नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता आशू हा शिवाला म्हणतो की अगं शिवा, तुझं हे काय चाललंय? शिवा म्हणते काय झालंय रे आशू? आशू म्हणतो की मला घरी येऊन माझ्याने कॉंग्रॅच्युलेशन केलं लग्नाबद्दल। तेव्हा शिवा म्हणते की मग चांगलंच आहे ना रे आशू। आशू म्हणतो की अगं पाना गँगने ऑफिसमध्ये येऊन मला गिफ्ट आणलंय आणि पुन्हा लग्नाचं कॉंग्रॅच्युलेशन केलं। आशूकडे बघत आता शिवा म्हणते की मग तर ते खूपच दिलवाले आहेत आशू। आशू म्हणतो की मला माहिती शिवा, हे सगळं त्यांना ना तूच करायला सांगते। शिवा म्हणते मी कशाला करायला सांगेल रे आशू? आशू म्हणतो मला माहिती आहे शिवा, तू हे सगळं त्यांना कशासाठी करायला सांगत आहे आणि मी लग्नाला होकार देईल म्हणूनच तू त्यांना असं करायला सांगत आहे ना। तर शिवा म्हणते की मग दे तू लग्नाला होकार। ते ऐकून आशूला मोठा धक्का बसलेला असतो। तू लग्नाला होकार देवा, मला तेच हवं असल्याचे शिवा आता आशूला सांगते। शिवाच्या गळ्यातील मंगळसूत्र बघत आता आशू म्हणतो की तू अजून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतेस का? शिवा म्हणते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि अजूनही मी तुला नवरा मानते। बोट करत आता आशू म्हणतो की मी खरंच लग्नाला होकार देईल बरं का। शिवा म्हणते दे मग होकार। तेवढ्यात पाठीमागून नेहा येते आणि नेहा आता शिवा आणि आशूला बघून आठ बाजूला लपून त्यांचा तो सगळा प्रकार बघू लागते। शिवा आता आशूला म्हणते की मी तेच तुला सांगते आशू, अरे तू लग्नाला होकार दे। आशू म्हणतो शिवा तू सारखी सारखी नाटकं करते, मला काय करायचं ना ते मी आता बघतोच। त्या दोघांचं ते भांडण चालू असताना पाठीमागून पाना गँग पळत पळत तिथे येते आणि तेवढ्यात आता सायनल सर म्हणतो की अहो जिजू, तुम्ही कशाला भांडण करता? शिवाने जे सांगितलं ना ते आम्ही करतच नाही आहोत। तेवढ्यात दिव्या सुद्धा तिथे आलेली असते। शिवा म्हणते की हे बघ आशू, तू आत्ताच मला सांगितलं की तुझं माझ्यावर प्रेम नाही, तेव्हा मी तुला सांगते तू लग्न कर। आशू म्हणतो की तू आता बघच मी काय करतो ते, आणि पटकन आशू आता त्याच्या गाडीत बसतो। तर पाना गँग म्हणते की अरे शिवा, तू काय केलंयस? आशूचा इगो तू दुखावलास आणि खरंच जर त्याने लग्नाला होकार दिला तर? तेव्हा आता शिवा म्हणते की अरे तो काहीच करत नाही रे। ते ऐकून आता पुन्हा आता गाडीतून बाहेर निघत आशू म्हणतो की शिवा बघ बरं का, माझ्यात दम नाही का? तर शिवा म्हणते की हो हो, तुझ्यात दमच नाही आणि तू काहीच करू शकत नाही। आशू म्हणतो की शिवा बघ बरं का? तर शिवा म्हणते हो हो। आशू म्हणतो की ठीक आहे, मी तुला दाखवतोच असे म्हणत आता कारमधून आशू तेथून निघून जातो। तर शिवा ही आता पाठमोरी होऊन बाजूला येते। आता त्यांचे सगळे बोलणे ऐकून दिव्या खूप खुश झालेली असते आणि मनातून विचार करत दिव्या म्हणते की शिवाने तर स्वतःच्या पायावरच आता दगड मारून घेतलाय। इकडे आता पाना गँग शिवाला पुन्हा बोलू लागते आणि म्हणते की शिवा, तू हे अजिबात बरोबर केलेलं नाहीयेस। शिवा म्हणते की तू ऐक रे, मी जे काही केलंय ते अगदी बरोबर केलंय। पटकन आता स्टेपनी म्हणतो की अरे आपली शिवा खूप हुशार आहे, आशूच्या मनात काय चाललं ना ते तिला सगळं कळतं, तेव्हा तुम्ही तिला काहीही बोलू नका आणि काही काळजी करू नका, आपली शिवा जे म्हणेल ना तसंच होणार आहे असे म्हणत पाना गँग आता आनंदाने शिवाकडे बघत तेथून निघून जाते। पटकन आता इकडे दिव्या ही पळत पळत बाजूला येते आणि कीर्तीला फोन लावते। कीर्ती म्हणते की बोल ना ग दिव्या, काय झालं? दिव्या म्हणते की आपल्याला जे व्हायला हवं होतं तेच झाले। तर कीर्ती म्हणते म्हणजे आग लागली का? तेव्हा आता हसतच दिव्या म्हणते की आग नाही तर वणवा पेटलाय। तेव्हा आता कीर्ती सुद्धा खूप खुश झालेली असते। दिव्या म्हणते की आता दोघांच्या आठवणी, दोघांचे सगळे प्रेमाचे क्षण या वणव्यामध्ये जळून भस्मसात होणार आहे। ते ऐकून आता कीर्ती खूप खुश झालेली असते। दिव्या म्हणते की आणि असं काही घडलंय, आता आशू एका पायावर नेहासोबत लग्न करायला तयार होईल, फक्त तिकडून तुम्ही आता थोडासा जोर लावा। एकदा का तुम्ही थोडासा जोर लावला की आशूला सुद्धा आता तेच लागतंय आणि पटकन आता आशू हा नेहासोबत लग्न करायला तयार होईल असे आता दिव्या कीर्तीला सांगते। ते ऐकून आता कीर्ती खुश होऊन म्हणते की आता मी असा जोर लावते ना दिव्या, तू बघतच राहा, डायरेक्टली आशू आता लग्नाच्या बोहल्यावरच चढून बसेन। कीर्ती आता दिव्याचे आभार मानते। दिव्या म्हणते की असे आभार मानून कसं चालेल? तर कीर्ती म्हणते की मिळणार, अगं दिव्या तुला सुद्धा तुझे पैसे जरूर मिळणार। ते ऐकून आता दिव्या सुद्धा खूप खुश झालेली असते। तेवढ्यात सुहास तिथे येतो आणि कीर्तीचे फोनवरील बोलणे ऐकत म्हणतो की दिव्याने तुला पैसे मागितले ना ग कीर्ती? कीर्ती म्हणते की हो। सुहास म्हणतो की पण तू दिव्यावरती चिडली का नाहीस नेहमीप्रमाणे? कीर्ती म्हणते की कारण दिव्याने मला आनंदाची बातमी तशी दिलीच,
तर सुहास म्हणतो की म्हणजे आशू आणि शिवा कायमचे एकमेकापासून. तर कीर्ती म्हणते की वेगळे आणि दोघेही आता खुश झालेले असतात. कीर्ती म्हणते की अरे सुहास, त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये शिवा आता आशूला म्हटली की तू नेहाला लग्नाला होकार देऊन टाक आणि आता आशूने सुद्धा हो म्हटलंय. कीर्ती म्हणते की फक्त आता आपल्याला घरात एक काडी पेटवायची राहिली. सुहास म्हणतो की आणि काड्या टाकण्यामध्ये आपल्यात एक्सपर्ट कोण आहे. तर कीर्ती म्हणते कोण आहे आणि प्रेमाने कीर्ती आता सुहासला मिठी मारते. इकडे आता शिवाने हे असं काही केलं समजताच नेहा आता ते सगळं ऐकून शिवासमोर येते आणि म्हणते की शिवा, तू काय केलंस? अगं तुझं ऐकून मी आशूला लग्नाला होकार देऊन खूप मोठी चूक केली आणि जर आता त्याने होकार दिला तर मग मी काय करू? शिवा म्हणते की अगं मला तेच पाहिजे, त्याने तर लग्नाला होकारच द्यायला हवा. नेहा म्हणते की मी होकार द्यावा असं प्लॅनमध्ये होतं, पण शिवा आता हे तर उलटच घडलं. शिवा म्हणते की त्याने जर तुला होकार दिला तर मग कळेल की त्याचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. शिवा म्हणते की हे बघ नेहा, त्याच्या प्रेमासाठी मी खूप वेळा परीक्षा दिल्यात आणि परीक्षा फक्त बायकोनेच द्यायची असती का? देऊ दे ना त्याला सुद्धा अग्निपरीक्षा. शिवा म्हणते की हे बघ नेहा, मला माझ्या प्रेमावरती ना पूर्ण विश्वास आहे आणि आपण जे ठरवलंय तसंच घडतं, तेव्हा तू काही काळजीच करू नकोस. नक्की हे असं काहीच होणार नाहीये. इकडे आता आशू हा घरी आलेला असतो आणि बेडरूम मध्ये एकटक विचार करत शिवाचे सगळे बोलणे आता आशूला आठवत असते. शिवाने आता भर मीटिंगमध्ये कामगारांना कशी 2 दिवसाची सुट्टी दिली आणि आपल्यासोबत कशी भर रस्त्यात आली आणि आपल्याला आता नेहाला लग्नासोबत कसा होकार द्यायला सांगितला, हे सगळं आता आशूच्या डोळ्यासमोर येत असतं. तेवढ्यात पाठीमागून कीर्ती आणि सुहास कॉफीचे कप घेऊन तिथे येतात. आता कीर्ती आशूला म्हणते की अरे आशू, घे कॉफी घे ना. आशू म्हणतो की अगं तुमच्यासाठी आणली. कीर्ती म्हणते की अरे काही नाही, तुझ्यासाठीच आणली. सुहास म्हणतो की अरे आज कामावर गेला नाही. तेव्हा आशू म्हणतो केलो होतो, पण काम कमी होतं ना म्हणून लवकर आलो. कीर्ती आता आशूकडे बघते आणि म्हणते की अरे आशू कॉफी घे ना, काही विचारात आहे का? कीर्ती म्हणते की हे बघ आशू, परत मीटिंगमध्ये काही झालं का? सुहास म्हणतो की हे बघ कीर्ती, परत त्याला त्या गोष्टीची तू आठवण कशाला करून देतेस? कीर्ती म्हणते की ही आठवण कशी करून नको देऊ. त्या मीटिंगमध्ये शिवाची इमेज आता मोठी झाली आणि आशूची इमेज खराब झाली, कळतंय का तुला सुहास? आशू म्हणतो की काय झालं मला सांगताल का तुम्ही? सुहास म्हणतो की हे बघ, त्या मीटिंगमध्ये शिवानी जे काही केलं ना त्यामुळे कामगारांना असंच वाटतं की शिवामुळेच आपल्या मागण्या पूर्ण झाल्या आणि मग कामगार आता तुझी चेष्टा करायला लागलेत आणि शिवाचा गौरव करायला. कीर्ती म्हणते की बघ ना रे आशू, आपल्या माणसासोबत असं कसं वागू शकतं कुणी? एकीकडे म्हणायचं की माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि दुसरीकडं त्याच्या विरोधातच करायचं. उलट आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे, त्याची बाजू घेतली पाहिजे, पण ही तर उलटच करते. आणि बघ ना, स्वतःची किंमत तिने स्वतःच वाढवून ठेवली आणि तुला खाली बघायला लावलं रे. तेव्हा आता आशू सुद्धा विचार करू लागतो. इकडे आता सीताई ही विचार करत उभी असते. तर तेवढ्यात कीर्ती आता आशूकडून आता इकडे सीताईकडे येते आणि म्हणते की आई, आशू आता खूप हैराण झालाय बरं का. तेव्हा आता सीताई म्हणते की मला वाटलंच होतं, कशाला त्या शिवाने मीटिंगमध्ये यायचं तरी. तेवढ्यात भाऊ तिथे येत म्हणतात की अगं तुम्ही दोघी फक्त ना एकाच बाजूने विचार करताय. अरे बघितलं का, कामगार किती खुश झाले त्या निर्णयाने. आणि तेवढ्यात आता नेहा तिच्या आईसोबत तिथे येते. सीताई त्यांना बघतच म्हणते की तुम्ही दोघी या वेळेला इथे. तेवढ्यात पाठीमागून आशू तिथे येत म्हणतो की थांबा, मीच त्यांना बोलावलंय. नेहाची आई म्हणते की आशूनेच आम्हाला कॉल करून इथं बोलावलं. तेवढ्यात आता लक्ष्मण, संपदा, उर्मिला तेही तिथे येतात. तर आशू म्हणतो की मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचंय आणि सगळ्यांना जवळ बोलावतो. भाऊ म्हणतात काय झालं? आशू म्हणतो की सुजाता मावशीने सीताईला माझ्या आणि नेहाच्या लग्नाचं प्रपोजल दिलं होतं. आशू म्हणतो की आणि नेहाने सुद्धा आता त्यासाठी होकार दिला होता. कीर्ती म्हणते पण तुझं मत कुठं सांगितलंय रे तू आशू? तेव्हा आता आशू म्हणतो मी खूप विचार केला आणि विचार करून या निर्णयावर आलो. असे बोलत असतानाच लक्ष्मण म्हणतो की आशू, तू जो काही निर्णय घेशील ना तो एकदम विचारपूर्वक करून घे. इकडे आता पाना गँग आणि शिवा ही घरी येतात. तर आता शिवाच्या आईला ते सगळं समजलेलं असतं. तेव्हा शिवाची आई म्हणते की शिवा, तू हे काय केलंस? त्या दिवशी मीटिंगमध्ये वाटेल ते
बोलून आली आणि आज हे आशूला काय बोलून आलीस तू? शिवाची आई म्हणते की आणि हे सगळं करून जर मग हे सगळं शक्य झालं तर शिवा म्हणते की आई असं काहीच होणार नाही, तू शांत हो बरं अगोदर. शिवाची आई म्हणते की जर आशूने लग्नाला होकार दिला आणि तुझ्यासोबतचं नातं संपवलं तर मग काय करायचं? शिवा म्हणते की आई असं काहीच होणार नाहीये. सीताई म्हणते की आशू तू जो निर्णय घेशील ना तो विचारपूर्वक घे. तेव्हा आता मी विचारपूर्वकच निर्णय घेतला असे म्हणत आशू म्हणतो की माझा या लग्नाला होकार आहे. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. ते ऐकून कीर्तीला खूप आनंद होतो आणि पटकन कीर्ती आता नेहाला कॉंग्रॅच्युलेशन करत मिठी मारते आणि आता सुजाता मावशी तुझं सुद्धा अभिनंदन करत आता कीर्तीने सुजाताला सुद्धा मिठी मारलेली असते. इकडे आता आशूने आता लग्नाला होकार देताच भाऊ म्हणतात की हे बघ आशू, तू पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घेतला ना. तेव्हा आता सीताई म्हणते की विचार न करून निर्णय घेतलेल्या परिणामाची शिक्षाच आता माझा आत्तापर्यंत आशू भोगत आलाय. तेवढ्यात इकडे शिवा म्हणते की मी आता निर्णय घेतला आणि प्रत्येक वेळेस मी पडती बाजू का घ्यायची तुम्हीच मला सांगा ना. शिवा म्हणते या अगोदर आशूने माझ्या कानाखाली मारून मला घराबाहेर काढलं तरी सुद्धा मी पडती बाजू घेतली, आता का घेऊ? लग्न केल्यानंतर तो भर रस्त्यातून मला सोडून गेला तरी सुद्धा मी पडती बाजू घेतली आणि आता सुद्धा किती मोठा गैरसमज करून बसलाय, त्याला माहिती आमची मैत्री सुद्धा घट्ट आहे. शिवा म्हणते की दुसऱ्या बाजूचा तो माणूस विचारच करत नाही तेव्हा मी तरी का करू आणि कुठपर्यंत पडती बाजू घेऊ असे म्हणत आता शिवा सुद्धा तिच्या निर्णयावरती ठाम राहिलेली असते. शिवा म्हणते की कुठपर्यंत मी सहन करायचं, आता मी अजिबात सहन करणार नाही आणि त्याला जर माझ्यावरती प्रेम असेल तर आता त्याने अगोदर माझ्याकडे यायला हवं आणि त्याचं प्रेम त्याने सिद्ध करायला हवं असे ठणकावून आता शिवाने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि त्यासाठी जर आशूचं दुसऱ्यासोबत लग्न झालं ना तरी मला काही फरक पडत नाही असे आता शिवा सगळ्यांना सांगते. इकडे आता आशूने लग्नाला होकार देता सीताई म्हणते की आता त्याने लग्नाला होकार दिला, कुणाची काही हरकत नाही ना, बरोबर ना संपदा? तेव्हा आता संपदा ही भाऊकडे बघू लागते. इकडे आता आशू म्हणतो की हे बघा आता मी लग्नाला होकार दिला ना, पुढे कसं लग्न करायचं कशी तयारी करायची ते तुम्हीच ठरवा. खुश होऊन कीर्ती म्हणते की अरे आम्ही तर लग्नाची तारीख सुद्धा काढली आहे आता. सीताई म्हणते की आशू मला तुझ्यावर विश्वास होताच, तू माझ्या कधीच शब्दाबाहेर जाणार नाही याची मला पूर्ण खात्री होती आणि तसंच झालं. इकडे आता शिवाची आई म्हणते की अगं शिवा तू बाई माणूस आहे, तू पडती बाजू घ्यायला पाहिजे. तेव्हा आता शिवा म्हणते की प्रत्येक वेळेस आता बायकांनीच पडती बाजू घ्यायची का? नवरा दारू पिऊन आला तरी पडती बाजू घ्यायची, नवऱ्याने भांडण केलं तरी पडती बाजू घ्यायची. शिवा म्हणते की पण मी हे आता अजिबात सहन करणार नाही, माझ्या आजीने माझ्या पप्पांनी मला हे अजिबात नाही शिकवलं आणि मी अन्याय सहन करणार नाही. तेव्हा आता ती ऐकून शिवाच्या आईने कपाळाला हात लावलेला असतो तर आजी खूप खुश झालेली असते. शिवा म्हणते की आता हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मी जे करते ना ते बरोबर करते. शिवा म्हणते की या जगात जर प्रेम असेल आणि प्रेमावर जर विश्वास असेल तर मी जे सांगते ना तेच खरं होईल आणि माझा प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे. आणि आता शिवाचे ते बोलणे ऐकताच आजीने आता डोक्याला हात लावून शिवाची दृष्ट काढलेली असते आणि आजीला आता शिवाचे म्हणणे पटलेले असते. तेव्हा आता शिवाने सुद्धा आत्मसन्मान जपून आता तिच्या प्रेमावरती विश्वास असल्यामुळे शिवा ही आता तिच्या निर्णयावर ठाम राहिलेली असते. तर आता इकडे आता स्वतःच्या युगोपायी आशूने सुद्धा आता लग्नाला होकार दिलेला असतो. तेव्हा आता शिवाच्या प्रेमाची जीत होऊन आशू पुन्हा आता भर मंडपातून त्याचे प्रेम जागे होऊन कसे शिवाकडे धाव घेतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.